आज या ठिकाणी आपण सर्वजण पाहत आहात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करण्याकरता माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षातर्फे जे निवडणूक लढण्याकरता इच्छुक आहेत त्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून हा कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि आपण सर्वजण पाहत असाल की लोकसभा निहाय 6 कक्ष या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आणि 3 निरीक्षक प्रत्येक इच्छुक उमेदवाराचा त्या ठिकाणी उमेदवारी मुलाखत घेत आहेत आणि आज महत्त्वाचं गोष्ट म्हणजे रेकॉर्ड ब्रेक इच्छुकांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे। आपण संपूर्ण मुंबई शहरात पाहाल तर मुंबई शहरातील इतर राजकीय पक्षांच्या ज्या इच्छुकांच्या मुलाखती झाले त्या इच्छुकांच्या मुलाखतींपेक्षाही जास्त इच्छुकांची गर्दी या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचं महत्त्वाचं कारण माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई शहराचा जो विकास झालेला आहे आणि जी विकासाची कामं झालेली आहे त्यामुळे या सर्व इच्छुक उमेदवारांना एक विश्वास आहे की महायुतीच्या माध्यमातूनच मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकेल आणि महायुतीचाच विजय होईल। म्हणून आज या ठिकाणी शिवसेनेच्या या इच्छुक उमेदवारांच्या कार्यक्रमाला इच्छुकांची एवढी गर्दी लाभलेली आहे। आज एक विशेष गोष्ट पण दिसून आलेली आहे की काही मनसेचे पदाधिकारी पण काही काँग्रेसचे पण पदाधिकारी आणि काही इतर पक्षांचे पण पदाधिकारी या ठिकाणी इच्छुक म्हणून या शिवसेनेच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। ही पण एक वेगळी आणि जमेची बाब आहे की माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर इतर पक्षांचे पदाधिकारी पण आता विश्वास ठेवत आहेत। त्यामुळे आज हे आपण सर्वजण बघाल तर शिवसेनेच्या ह्याच्यात पहिल्यांदाच असा हा क्षण आहे की रेकॉर्ड ब्रेक एवढे इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत। आज या ठिकाणी सर्व 227 वॉर्डकरता इच्छुक उमेदवारांना आम्ही आमंत्रित केलं होतं। साधारण 2400 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून प्रत्येक विधानसभेला 1.5-2 तासाचा आम्ही वेळ दिला होता आणि त्या स्लॉटनुसार सकाळी 10 वाजल्यापासून प्रत्येक विधानसभा निहाय या ठिकाणी इच्छुकांची मुलाखत चालू आहे। आज अजूनपर्यंत 3-4 विधानसभा या प्रत्येक लोकसभेतल्या 3-4 विधानसभा झालेल्या आहेत। काही ठिकाणी 1 विधानसभेची इच्छुकांची मुलाखत बाकी आहे, काही ठिकाणी 2 विधानसभेची मुलाखत बाकी आहे आणि अजूनही गर्दी वाढत आहेत आणि या ठिकाणी इच्छुकांची ज्यांनी यापूर्वी अर्ज दिले होते ते पण आलेत आणि काही आता ही गर्दी पाहून अजून इच्छुक अर्ज घेऊन या ठिकाणी येत आहेत। तर यामुळे आपल्याला दिसून येत आहे की इच्छुकांच्या गर्दीवरच शिवसेनेचा विजय आपल्या सर्वांना दिसून आहे, महायुतीचा विजय दिसून येत आहेत आणि मुंबई महानगरपालिकेवर कुठल्याही परिस्थितीत महायुतीचा भगवा फडकेल हे या आजच्या गर्दीच्या माध्यमातून चित्र स्पष्ट होत आहे। आज महायुतीच्या माध्यमातून गेले 2 दिवस आमच्या महायुतीच्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा चालू आहे। पहिल्या बैठकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या संदर्भातली चर्चा झाली। दुसऱ्या टप्प्यामध्ये जी दुसरी बैठक झाली त्यामध्ये साधारण 150 जागा या महायुतीच्या माध्यमातून लढवण्याच्या सहमती झालेली आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीने शिवसेनेमध्ये उर्वरित ज्या 77 जागा आहेत त्या 77 जागांवर प्रत्येक वॉर्डनी चर्चा करून महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल ही सहमती दर्शवून त्याही बाबतीत निर्णय आज आणि उद्या घेण्यात येईल आणि मला संपूर्णतः विश्वास आहे येणाऱ्या 2-3 दिवसात ही चर्चा संपुष्टात येऊन लवकरच माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ही महायुतीच्या जो संख्याचा जो क्रायटेरिया आहे त्या संदर्भातली घोषणा लवकरच करतील। भाजपसोबतच्या ज्या बैठका आहेत त्या काही फारशा चांगल्या होताना दिसत नाही आहेत। 52 जागांचा प्रस्ताव आहे त्यामुळे कुठेतरी शिवसेना नाराज दिसते। हा कुठेतरी एक इशारा द्यायचा असं एक होऊ शकतं नाही, यामध्ये कुठेही स्वबळाची चाचपणी नाही आहे। प्रत्येक पक्षाला उमेदवारांची इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्याचा अधिकार आहे आणि यापूर्वी भारतीय जनता पार्टीने पण सर्व वॉर्डच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत।
त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष हा प्रत्येक वॉर्डमध्ये इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतो आणि महायुतीमध्ये पण आमच्या जी चर्चा चालू आहे त्या चर्चेमध्ये कदाचित 1-2 वॉर्ड आम्ही एक्सचेंज करण्याचा पण त्या ठिकाणी प्रस्ताव होऊ शकतो. तर अशा वेळी 1-2 जे वॉर्ड आपण एक्सचेंज करू त्यावेळी त्या ठिकाणी उमेदवार असावा त्याची पण चाचपणी करण्याकरता आजची ही मुलाखतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये कुठेही महायुतीच्या बाबतीत स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या संदर्भाकरता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला नाही आहे. माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातूनच लढवली जाणार आहे. हा निर्णय यापूर्वीच झालेला आहे आणि लवकरच ज्या जागा वाटपांचा निर्णय तो पण 1-2 दिवसात घोषित होईल. धन्यवाद. त्याची माहिती आपल्याला कारण अजून मुलाखती चालू आहेत आणि अजूनही त्यांचे पदाधिकारी काही येत आहेत. ही संपूर्ण हा कार्यक्रम संपल्यानंतर एक प्रेस नोट जाहीर करण्यात येईल आणि त्या प्रेस नोटच्या माध्यमातून इतर पक्षातील जे कोणी उमेदवार इच्छुक म्हणून या ठिकाणी मुलाखतीला उपस्थित होते त्या सर्वांची माहिती आपल्या सर्वांना देण्यात येईल. धन्यवाद. आज यहाँ पे मुंबई महानगरपालिका के चुनाव के लिए जो कैंडिडेट है जो शिवसेना के माध्यम से चुनाव लड़ने के लिए तैयार है उनके इंटरव्यू का कार्यक्रम यहाँ पे आयोजित किया गया है और आप देखेंगे यहाँ पे लोकसभा न्याय इंटरव्यू उनका लिया जा रहा है. सुबह 10 बजे से इंटरव्यू यहाँ पे चालू किया था और 3 निरीक्षक लोकसभा न्याय हम लोग ने वहाँ पे नियुक्त किए और आप सभी को ये बताना चाहता हूँ कि पहली बार एक रिकॉर्ड ब्रेक यहाँ पे इंटरव्यू का जो इंटरेस्टेड कैंडिडेट है उनका इंटरव्यू का प्रोग्राम यहाँ पे किया गया है. रिकॉर्ड ब्रेक जो कैंडिडेट आए हुए हैं 2400 से ज़्यादा कैंडिडेट यहाँ पे इंटरव्यू देने के लिए आए हैं. ये पहली बार ऐसा हुआ है और इसका कारण यही है कि माननीय मुख्य नेता माननीय उप मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब जी के नेतृत्व पे उनको विश्वास है और उनको ये भी विश्वास है अगर जीतना है तो शिवसेना के माध्यम से ही चुनाव लड़ेंगे तो जीतेंगे. तो ये विश्वास दिखाते हुए वो यहाँ पे इंटरव्यू देने के लिए आए हैं. आज इस कार्यक्रम के अवसर पर ये भी दिखाई दिया है कि जो दूसरे पॉलिटिकल पार्टी है उनके रिप्रेजेंटेटिव भी यहाँ पे चुनाव लड़ने के लिए यहाँ पे इंटरेस्ट उन्होंने जो नॉमिनेशन यहाँ पे भी जो अर्जी की है तो उसमें मनसे हो या कांग्रेस पार्टी हो और इतर जो पार्टी है उनके कैंडिडेट भी यहाँ पे इंटरव्यू देने के लिए आए हुए हैं. तो ये भी शिवसेना के लिए बहुत ही अच्छी बात है क्योंकि शिवसेना के नेतृत्व पे शिवसेना के विचारों पे विश्वास रखते हुए आज वो यहाँ पे इंटरव्यू के लिए आए हुए हैं और ये आज का इंटरव्यू मुंबई में जितने भी इंटरव्यू है जो पॉलिटिकल पार्टी के उनसे उनकी संख्या को देखते हुए एक रिकॉर्ड ब्रेक यहाँ पे इंटरव्यू का प्रोग्राम हुआ है. मुंबई महानगरपालिका का चुनाव महायुति के माध्यम से ही लड़ने का निर्णय माननीय मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब ने किया है और वो निर्णय लेते हुए हम भारतीय जनता पार्टी के साथ चर्चा चालू की है. दो स्टेज पे हमारी चर्चा हुई है. पहले स्टेज पे चुनाव लड़ने की जो रणनीति है वो तय की गई है और दूसरे चरण में हमने जो सीटों का बंटवारा है उसके बारे में उनके साथ चर्चा की है. तो आज 150 सीट महायुति के दोनों भारतीय जनता पार्टी और शिवसेना के माध्यम से लड़ने का निर्णय हुआ है. जो बची हुई 77 सीट है उसके बारे में इंडिविजुअल कैंडिडेट हो इंडिविजुअल वहाँ की सिचुएशन हो उसका पूरा रिव्यू लेके उसका निर्णय लेंगे और मुझे विश्वास है 1-2 दिन में उसका भी निर्णय होगा और आने वाले 2-3 दिन में माननीय मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब और माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब दोनों ये महायुति के जो गठबंधन का जो सीटों का ब्यौरा है और जो शेयरिंग है वो आपके सामने रखेंगे. थैंक यू. नाही असा कुठल्याही नगरसेवकावर आमच्या भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे. मुंबई महापालिकेच्या
नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर संपूर्ण 227 वॉर्डच्या इच्छुक उमेदवारांची तयारी प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो आणि प्रत्येक राजकीय पक्ष ती माहिती गोळा करत असतो. तीच एक परंपरा राखून आणि त्या माध्यमातूनच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये कुठेही महायुतीच्या विरुद्ध हा स्वबळाच्या करता ही आजची मुलाखतीचा कार्यक्रम नाही आहे. हा प्रत्येक भारतीय जनता पार्टीने पण 227 वॉर्डवर मुलाखती घेतलेल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या 227 वॉर्डवर मुलाखती घेतलेल्या आहेत. भविष्यात 1-2 वॉर्ड ज्यावेळी एक्सचेंज करावे लागतात त्यावेळी उमेदवार कोण असावा त्याकरता माहितीकरता ही प्रोसिजर असते. ती प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो. त्यामुळे 2-3 वॉर्ड एक्सचेंज करताना उमेदवार कोण असावा याकरता ही संपूर्ण माहिती गोळा करण्याकरता आजचा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.